नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. तर एका ताईंची मला खूप छान अशी कमेंट आलेली आहे. सायली असं नाव आहे त्या ताईंचं. तर त्या ताईंना स्वामींची रोजची सेवा कशी करायची, रोज स्वामींचे मंत्र स्तोत्र कोणते म्हणायचे, तर ह्याबद्दल त्यांना एक व्हिडिओ पाहिजे होता. आणि देवघरामध्ये मूर्त्यांना मी जी मंगळसूत्र घातलेले आहे, अन्नपूर्णा मातेला, लक्ष्मी मातेला आणि स्वामींना जे हार घातलेले आहेत, तर ते कसे बनवले, तर हा व्हिडिओ त्यांना पाहिजे होता. तर त्यांच्यासाठी म्हणून खास हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि असे जर कमेंट येत राहिले ना तर खूप छान वाटतं, खूप मोटिवेट मिळाल्यासारखं होतं आणि आणखीन व्हिडिओ बनवायला वगैरे खूप असा उत्साह येतो. असेच तुम्ही प्रेम देत राहा आणि सपोर्ट करत राहा. स्वामींची जी नित्यसेवा आहे त्या नित्यसेवेमध्ये स्वामींचे 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, ह्या मंत्राचा जप आपल्याला 11 माळ करायचा असतो. जे नवीन आहेत त्यांनी कमीत कमी 3 वेळा तरी या मंत्राचा जप करायला पाहिजे. जे नवीन सुरुवात करत आहेत स्वामी सेवेसाठी त्यांना एका बैठकीत 11 करणे अशक्य आहे, किंवा पहिल्यांदा कसं होतं, मन लागत नाही. त्यामुळे कमीत कमी 3 तरी माळा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करा. सर्वात आधी सकाळी काय करायचं, स्वामींना आपण जी फुले आदल्या दिवशी वाहिलेली असतात तर ती सगळी फुले काढून टाकायची. ती फुले जरी ताजी असली तरी ती फुले काढून टाकायची दुसऱ्या दिवशी. नंतर दिवा लावायचा. अगरबत्तीची जी विभूती पडलेली असते तर ती विभूती वगैरे सगळं स्वच्छ करायचं, दिवा लावायचा. तुम्ही जर रोज घरामध्ये देवघरामध्ये देवांना आंघोळ घालत असाल तर तुम्ही आंघोळ देवांना घालून घ्या. त्यानंतर देवाला चंदन गंध फुले अर्पण करा. सर्वात आधी तुम्ही उंबरट्याची पूजा करा, तुळशी मातेची पूजा करा आणि मग देवपूजेसाठी तुम्ही बसा. म्हणजे बाहेरचं आवरलं की कसं निवांत आपल्याला पूजा करता येते. गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घाला. पंचामृताने अभिषेक घाला किंवा पाण्याने अभिषेक घाला. पण गुरुवारच्या दिवशी प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर हा अभिषेक झालाच पाहिजे, अभिषेक केलाच पाहिजे. तर प्रत्येक गुरुवारी स्वामींची पूजा करा, स्वामींना आंघोळ घाला, स्वामींना अभिषेक घाला. रोज देवांना आंघोळ घालणे जर शक्य नसेल तर गुरुवारी तर ही सेवा आपल्या घरात झालीच पाहिजे. देवांना स्वच्छ आंघोळ घालून धूप दीप दाखवायचा. नंतर आरती करायची. आरती झाल्यानंतर तुमच्या ज्या काही सेवा आहेत, सेवेमध्ये काय करायचं, सेवेमध्ये तुम्हाला कुलदेवीचे मंत्र म्हणायचे असेल तर ते तुम्ही म्हणू शकता. आणि मी तर म्हणेन की कुलदेवीचं तुम्हाला जर मंत्र, तुमची कुलदेवी माहिती असेल तर तुम्ही कुलदेवीचं मंत्र म्हणा. जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तर 9 मंत्र हा रोज जप माळेमध्ये घ्या. त्याचे 3 माळ जप करा किंवा 5 करा किंवा 11 करा किंवा 1 करा. पण कुलदेवीचं माळ जप पण करा. जर तुम्हाला ते शक्य नसेल, तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जरी तुम्ही जप केला तरी सगळं काही त्यामध्येच येतं. तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. 3 अध्याय वाचा. जर तुमच्या मनाला वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये भरपूर संकट आहेत आणि काही केल्या ती संकटे जात नाहीत आणि जरा संकटातून आपण बाहेर पडतोय तर आणि नवीन संकटे आपल्यासमोर येत आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर गुरुचरित्रातला 14वा अध्याय तुम्ही रोज वाचा. छोटंसं पुस्तक मिळतं 14वा अध्यायाचा, तर तो 14वा अध्याय तुम्ही रोज या सेवेमध्ये घ्या. नाही तर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला निगेटिव्हिटी वाटत असेल, भीती वाटत असेल, तुम्ही एकटे बसता तेव्हा तुम्हाला भीती वाटल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही रोज हनुमान चालीसा म्हणा. आणि म्हणजे कसं असतं ना, आपल्यावर जी काही संकटे आहेत, म्हणजे आपल्याला कसा घरामध्ये वातावरण आहे, आपल्या आयुष्यात काय अडचणी आहेत, त्या पद्धतीने तुम्ही सेवा करत चला. हे माझं म्हणण्याचा अर्थ आहे. जर संकटे असतील, तुम्हाला वाटत असेल तर गुरुचरित्रातला 14वा अध्याय वाचा. निगेटिव्हिटी वाटत असेल तर हनुमान चालीसा वाचा. आणि त्याचबरोबर रोज 3 अध्याय आणि श्री स्वामी समर्थ हे माळ जप तर आपल्याला करायचंच आहे. आणखीन ह्या व्यतिरिक्त तुम्हाला सेवा करायची असतील तर तुम्ही अशा सेवा करू शकता. आणि मी तर म्हणेन की सिद्ध मंगल स्तोत्र हे रोज तुम्ही म्हणा घरामध्ये, रोज. सगळ्यात आवडता माझा हा स्तोत्र आहे, सगळ्यात आवडती माझी ही स्वामींच्या समोर बसल्यावर ही सेवा आहे आणि ती म्हणताना मला खूप छान वाटतं. कुठलीही सेवा करताना आपल्याला आनंद झाला पाहिजे, आपल्याला उत्साह वाटला पाहिजे की आळस कंटाळा येऊन मग ते करावं असली सेवा करू नका. जी सेवा करण्यात तुम्हाला उत्साह वाटतो तीच सेवा तुम्ही स्वामींच्या समोर बसून करा. स्वामींची घरामध्ये सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आरती करा. स्वामींना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवा.
जर घरामध्ये नॉनव्हेज असेल तर नैवेद्य दाखवू नका. एक वेळ तर का होईना स्वामींना घरामध्ये नैवेद्य दाखवा. सकाळची जी काही तुमची पूजा अर्धवट राहिली असेल, तुम्ही जर संकल्प घेतला असेल मी आज 5 माळी करणार, 11 माळी करणार, 3 अध्याय वाचणार, यातली सकाळी थोडीफार सेवा झाली असेल तर संध्याकाळी जी काही शिल्लक राहिलेली सेवा आहे ती संध्याकाळी करा. पण दोन्ही वेळेला स्वामींच्या समोर बसा. 5 मिनटं का होईना, पण संध्याकाळी पण स्वामींच्या समोर बसा. संध्याकाळी स्वामींची आरती करा, स्वामींना नैवेद्य दाखवा. अशा प्रकारे दोन्ही वेळेला स्वामींची सेवा करा. थोडीफार सेवा करा पण मनापासून करा. खूप काही सगळं घेऊन पसारा वाचत बसण्या म्हणजे बसावं असं मी म्हणत नाही की तासनतास तुम्ही बसा आणि एवढ्या सेवा करून मग आपल्याला काय होतं, 3-4 दिवस आपल्याला हुरूप वाटतो करण्यासाठी, परत आपल्याला ह्या सगळ्या सेवेंचा कंटाळा येतो. तर त्यामुळे जी काही थोडीशी जी सेवा करणार असाल ती करा आणि मनापासून करा. त्यामुळे वाचन जे आहे ते थोडंच ठेवा. माळवर, जपवर, नामस्मरणावर जास्तीत जास्त तुम्ही भर ठेवा. पारायण जास्तीत जास्त करा. कुठलाही एक स्तोत्र, एक मंत्र जो तुम्ही धरलाय ना, तर त्यावरच तुमचं लक्ष केंद्रित करा आणि रोज त्याचीच आवर्तने, त्याचंच पठण तुम्ही करा. तर अशा प्रकारे रोजची सेवा स्वामींची तुम्ही करू शकता. मंत्र, स्तोत्र कोणते वाचायचे हे तुम्ही पण ठरवू शकता. तुम्हाला जे आवडतं ना तर ते तुम्ही वाचा. ज्यात तुम्हाला उत्साह वाढतो, त्यात तुमचा भाव उतरतो, ते स्तोत्र, मंत्र तुम्ही वाचा. स्वामींची सेवा करा, मनापासून करा. स्वामींना जे आवडतं ते तुम्ही करा. स्वामींचे स्तुती वाचा, स्वामींचे स्तवन वाचा. कधीतरी ही सेवा आपल्याला करून करून जर कंटाळा आला तर कधीतरी ही सेवा करू नका. स्वामींचे स्तुती, स्तवन, स्वामींचे स्तोत्र स्वामींच्या समोर गायन करा. मोठमोठ्याने गायन करा तुम्ही स्वामींच्या समोर. मनातून आपण पिक्चरमधली गाणी जशी गातो ना, तशा प्रकारे स्वामींच्या समोर बसून एखादं स्तोत्र वाचायचं, एखादं स्तुती स्वामींची म्हणायची. त्यामध्ये पण खूप आनंद मिळतो, आपल्याला खूप छान वाटतं. तसं पण तुम्ही करून बघा. एक प्रकारे स्वामींचं ते भजन होतं, तर ते पण तुम्ही करून बघा. किती छान वाटतं. रोज रोज तीच सेवा करून करून आपल्याला कंटाळा येतो. एखाद दिवस ती सेवा नाही करायची, एखाद दिवस असं काही तर स्वामींची स्तुती करायची, स्वामींच्या समोर बसून गायन करायचं. तर ते पण तुम्ही करून बघा. आणि आता ताईंनी सांगितलं होतं की तुम्ही मंगळसूत्र, हार वगैरे कसे बनवलात, तर तेच मी एक मंगळसूत्र करून दाखवते. मी 2 मंगळसूत्र बनवले होते, एक अन्नपूर्णा मातेसाठी आणि एक महालक्ष्मी मातेसाठी. पण महालक्ष्मी मातेसाठी जो बनवलं होतं ना ते थोडंसं लूज झालं होते, त्याचे मणी खूप सेल झाले होते. ते नंतर मी तयार करताना ते तुटूनच गेलं. परत मी म्हणजे ते मंगळसूत्र तयार केलंच नाही, राहूनच गेलं. नंतर ह्या ताईंची कमेंट आल्यावर म्हटलं त्यांना ते करून पण दाखवूया. एक तुटलं होतं तर ते पण त्यांना ते करून दाखवूया. हे जे मणी आहेत ना, काळी मणी, ते मी एका शॉपमधून घेतलेले आहेत. ते 10 रुपयाला काय 20 रुपयाला मला मिळाले होते. खूप स्वस्त मिळतात हे मणी. म्हणजे सांगलीमध्ये एक मोठं दुकान आहे, त्या दुकान म्हणजे गाडगिळ सराफ दुकानाच्या समोरच ते दुकान आहे. त्या दुकानाचं नाव आता मला आठवत नाही. तिथे देवपूजेचे सगळे साहित्य, परत लग्नामध्ये रुखवतसाठी जे साहित्य लागतात तशा प्रकारचे साहित्य, लेस वगैरे सगळं तिथं मिळतं. तर तिथे मला हे मणी मिळाले. आणि राखी जे असतात ना, राखी आता आपण राखी बांधतो राखी पौर्णिमेला, तर त्या राख्या तसल्या भरपूर माझ्याकडे शिल्लक राहिल्या होत्या. मुलींनी आणल्या होत्या शाळेमध्ये पोरांना बांधण्यासाठी, पण त्या राख्या शिल्लक राहिल्या होत्या. तर त्यामधलेच मी मोती, पिवळे आणि लाल कलरचे मोती काढले आणि देवीचे ते 2 असे डोरले तयार केले त्याचे, आणि ते मंगळसूत्र मी तयार केलं. घरातल्याच वस्तूंनी मी ते तयार केलेलं आहे. ते काळे मणी फक्त मी विकत आणलेले आहेत आणि खूप सिंपल पद्धतीने तयार केलेला आहे. दोरा पण मी जो मणी दुकानातून माळ ओवलेली होती त्या काळ्या मणींची, तर तोच दोरा मी थोडासा घेतला आणि त्यानेच ही माळ बनवलेली आहे आणि वरती गाठ बांधून टाकलेली आहे. तर अशा प्रकारे हे मंगळसूत्र मी देवीला बनवलेले आहेत. आणि स्वामींसाठी जो मोतीचा हार मी बनवलेला आहे तर तो पण घरीच बनवलेला आहे मोतीचा हार. मोत्यांची माळ माझ्याकडे होती, तर त्यातील मोत्यांची माळ मी ह्या साईडला 11 आणि ह्या साईडला 11 आणि मध्ये एक रुद्राक्ष. रुद्राक्षाची मोठी जप माळ होती माझ्याकडे, तर ती खूप मोठी होती. पकडताना म्हणजे खूप हात दुखत होता. त्या माळेवर कोणीही जप करत नव्हतं. मग मी विचार केला की त्यातीलच एक रुद्राक्ष घेऊन स्वामींच्यासाठी मोत्यांची माळ बनवावी. जसं की आपण फोटोमध्ये बघतो, स्वामींच्या गळ्यामध्ये वरच्या बाजूला मोत्यांची माळ असते आणि खाली रुद्राक्षांची माळ स्वामींनी घातलेली असते. तर तशा प्रकारे मी हे मोत्यांची माळ स्वामींना घरच्या घरीच बनवलेली आहे. आणि जो लाल कलरचा जो दोरा आहे ना, तो राखी असते ना, राखी तयार केलेली,
तर त्याचाच तो दोरा आहे. मी राखीच्या दोऱ्यानेच बनवून ही माळ तयार केलेली आहे. तर स्वामींच्या गळ्यामध्ये ही हार खूप शोभून दिसते, खूप छान दिसते. आणि बाकीच्या ज्या हार आहेत त्या मी दुकानातून विकतच घेतलेल्या आहेत. स्वामींना घातलेली, वरती पानाला घातलेली, गणपतीच्या गळ्यामध्ये घातलेली जी हार आहे ना, ती दुकानातून मी विकत घेतलेली आहे. पण असे जे छोटे छोटे मंगळसूत्र आहेत ना, ते आपल्याला घरीच बनवावे लागतात. आपल्या घरामधल्या मूर्तीच्या मापानेच ते मंगळसूत्र आपल्याला बनवावे लागतात. आणि आपण स्वतः हाताने तयार करून स्वामींना किंवा देवींना जे अर्पण करतो, तर त्यात एक खूप आनंद वेगळाच असतो. तर मंगळसूत्र तुम्ही घरीच तयार करा आणि देवीला ते अर्पण करा. तर सायलीताईंना ह्या व्हिडिओमधून त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. आणि इतरही काही जे स्वामी भक्त हे व्हिडिओ बघतायत त्यांनाही ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.